कॉफी घेतली प्यायला आणि कॉफीसोबत बिस्किट खातात माझ्यासमोर बसून आणि मला चिडवतात पण. मी खूप चिडून बिस्किट खाणार आहे तिला. तर नक्की बघा तुम्ही हळूहळू व्हिडिओ तो. आणि पुढे काय होतं पूर्ण डाएट तुम्हाला नक्की सांगणार आहोत फॉलो करण्यासाठी. बघूया पुढे काय होणार आहे, नक्की पहा. हो ना, कसे बघतात मला आणि चिडवायचा प्रयत्न करतात पण मी चिडत नाही अजिबात, हसते पण मी. डाएटिंगवर आहेत आणि मी चिडून खाणार आहे बिस्किट. मला काय फरक पडत आणि त्याला काय फरक पडत नाहीये पण बघूया. कसा डाएट करायचा कसा नाही. तर ज्योतीसाठी तर मी फळं तर आणलेलेच आहेत आणि त्या 4 फळापैकी तर नक्की सांगेल ती 4 फळं कोणती असतात ती. आणि त्याने फॅट वाढतो जास्त. त्याने फॅट वाढतो. हे वाढतो. माझं खाण्याचं आहे आता सध्याला तरी डाएट मध्ये. आणि हे मी कधी पण खाऊ शकते, जेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी खाऊ शकते. हे त्याच्यामध्ये खास करून पपईचा जास्त प्रमाणात उपयोग करा, कारण सकाळी आमोशापोटी पपई खाल्लीच पाहिजे, खूप छान असते. आणि त्यानंतर मग बाकी तुम्ही सलाड वगैरे सगळं घेऊ शकता ते पडलं बघ. आणि खूप साऱ्या वस्तू म्हणजे खूप साऱ्या भाजीपाला वगैरे खाऊ शकता तुम्ही सगळंच खाऊ शकता. ते आम्ही नंतर सांगणार आहोत डिटेल मध्ये पुढच्या भागामध्ये. नक्की कुणी कमेंट मध्ये विचारलं ना की खरंच तुम्ही कसं वजन कमी करताय आणि अन्न पाणी न खाता म्हणजे काय. नाही रिअली वजनामध्ये खूप फरक पडला. 3 दिवसामध्ये यांच्या वजनामध्ये खूप फरक पडला. खरंच खूप अति प्रमाणात नक्की फरक पडला. नक्की तुम्हाला डाएटचे टिप्स नक्की इथून आम्ही चालू करू. डॉक्टरचे कन्सल्ट करून त्या टिप्स आम्ही पण तुमच्यापर्यंत पोहोचू, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यांनी नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करत चला, जेणेकरून मग पुढच्या भागामध्ये आणखी व्हिडिओ आम्हाला काढायला भेटतील आणि तुमच्यापर्यंत ते डाएट प्लॅन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. काहीच खोटं नाही याच्यामध्ये. आणि असं वाटत काहीच भासत नाही की आपण अन्न पाणी काही खातो का नाही. आपलं पोट भरलं म्हणजे बसतं, आपल्याला एवढंच असतं. असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणजे वाटतं. पण आपल्याला नेहमीसाठी थोडी असं राहायचंय. आपल्याला आपलं जेवढं वजन कमी करायचं तेवढंच टाइम ठेवायचा. आपला 2 महिने 1 महिना 3 महिने असं काहीतरी टाइम ठेवायचा आणि त्या हिशोबाने आपण डाएट करायचं. आणि तेवढेच दिवस आपल्याला नसन खायचं, आपलं काय खायचंय ते अन्न पाणी घरातलं चटर बटर जास्त प्रमाणात ते आपण नंतर पण खाऊ शकतो, असा विचार करायचा आणि चालायचं. आणि इच्छा झाली ते एकाच खातच असते मी पण, असं काही एखादा घास खाय म्हणजे इच्छा तृप्तीसाठी एखादा घास खाऊ शकतो, एक घास खात असते मी, असं काही नाही. मी ह्या पद्धतीने वजन कमी करते आणि मला डॉक्टरनी सांगितलंय पण असं करू शकता बिंदास तुम्ही, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर नक्की तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही सुद्धा फॉलो करा ह्या गोष्टी आणि असं वजन कमी करत झटकीपट वजन तुम्ही कमी करू शकताय आणि खूप छान वजन कमी होतंय. तुम्हाला 2 दिवसात रिझल्टसुद्धा कळणार ह्या गोष्टीचं. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. हा सकाळचा नाश्ता ज्योतीचा सकाळचा नाश्ता आहे आणि पूर्ण पपई एकदम अगदी पोटभर नाश्ता करते मी, अजिबात कमी करीत नाही. जवळ पोट भरत नाही तवर पपई खात असते आणि जास्त प्रमाणात पपई खाते मी सकाळची. तर तुम्ही पण पपई खा नक्की आणि तुम्हाला आवडत नक्की. आज बघा मी मार्केटला गेलते आणि हे माझं जेवणासाठी आणलंय मला संध्याकाळच्या. आणि पण तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकतात भाजीपाला, पण मी एवढंच आणलाय सध्याला, जास्त आणला तर खराब होईल म्हणून थोडंसंच घेऊन आले मी मार्केटहून. आणि हे माझं खाण्याचं आहे नेहमीचं, म्हणजे डाएटसाठी नेहमीचंच मी हे खाते सगळं. आणि तुम्ही जास्त पण खाऊ शकतात, जास्त प्रमाणात खाऊ शकतात, काही विषय नाही. ज्योतीने एवढा भाजीपाला आणला आहे, त्याच्यामध्ये पेर पण आहे आणि बीट पण एकच आहे. बीट संपलेला आहे सध्या, तर बीट आणायचं विसरून गेलो, त्याचे होतं ते दाखवलं. आणि ह्या सगळे ॲड करतात. संध्याकाळच्या जेवणामध्ये माझ्या ही मुगाची डाळ मी शिजवून घेतली आणि त्यात तिखटसाठी हिरवी मिरची पण त्यात टाकली होती शिजायला. तर हिरवी मिरची, कांदा आणि मुगाची डाळ शिजवून घेतली. असं माझं संध्याकाळचं जेवण. ही काकडी अशी त्याच्यामध्ये मिक्स करून खाणार मी, अशी ह्याची टाकून असं खाणार मी. आणि मी एवढंच खाणार आहे. आणि तुम्हाला जास्त प्रमाणात खायचं तर तुम्ही खाऊ शकतात, पोटभर खाऊ शकतात, कारण की माझं एवढंच पोट भरणार आहे, त्याच्यामुळे मी एवढंच खाते. आणि तुम्हाला आणखी घ्यायचं असेल काय ह्याच्यामध्ये तर आणखी काही वाढवू शकतात आणि घेऊ शकतात.
गाजर घेऊ शकतात आणखी आणि भरपूर गोष्टी आहेत अशा तुम्ही घेऊ शकतात. ज्यूस पिऊ शकतात. सगळं काही तुम्हाला काही पाहिजे तेवढं खाऊ शकतात तुम्ही पोटभर. तर मला तर एवढंच मी पोट भरणार आहे माझं एवढंच. तर मी एवढंच खाणार आहे. आणि तुम्हाला आणखी खायचं तर आणखी खाऊ शकताय तुम्ही. भरपूर काय काय आणखी काय काय असतं ते सगळं खाऊ शकतात भाज्यामध्ये आणि असं सलाडमध्ये. माझा पण टाइम झालाय. मुलांना पण शाळेत आणायला जायचं. माझी तयारी करायची. तर बघूया पुढे. आणि धन्यवाद सगळ्यांचे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. कमेंट नक्की करा. जर तुम्हाला डाएट खरंच प्लॅन करायचा असेल तर कमेंट नक्की करा. आम्ही पुढच्या व्हिडिओला हलका आणखी 2-4 मिनिटाचा व्हिडिओ काढू. जे मी केलंय ना तेच तुम्हाला सांगणार. मी काहीच वेगळं नाही सांगणार. आणि खरंच खरं आहे. मी सुद्धा डाएट करणार आहे कारण माझं पण वजन दाखवेल. मी माझं वजन दाखवून वजन रोज सकाळी वजन करते मी आणि रोज सकाळी वजन चेक करते मी माझं किती होतं आणि किती झालंय. आणि त्याच्यामुळेच मी जास्त म्हणजे विश्वासाने सांगते तुम्हाला की खरंच इतका असर छान होतोय त्याचा. मी तुम्हाला सांगते त्या डाएटचा एकदम अति प्रमाणात छान होतोय असर त्याचा. चला इथेच आपण थांबूया. सगळ्यांना जय भीम, जय आणि खूप शिवराय. खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल. है ना. चला बाय बाय. बाय.